कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेत ई टेंडर प्रक्रियेचा घोटाळा, डमी ठेकेदारांचा खेळ, 99% टेंडर इस्टिमेट रेटलाच मंजूर। शासनाने सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता आणि स्पर्धा वाढवण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया सुरू केली असली तरी हुपरी नगर परिषदेमध्ये या प्रक्रियेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचा गंभीर आरोप समोर येतोय। प्रशासन आणि काही ठेकेदारांच्या संगनमतातून टेंडर प्रक्रिया मॅनेज केली जात असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेमध्ये अनेक कामांच्या निविदांमध्ये ठेकेदार केवळ डमी म्हणून सहभागी होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हे ठेकेदार सुरुवातीला ऑनलाईन टेंडर प्रक्रियेत सहभागी होतात, मात्र आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वीच आर्थिक परिस्थिती नाही, मनुष्यबळ नाही, काम करण्यास असमर्थ अशी कारणं देखील देत लेखी माघार घेतात। या प्रकारामुळे टेंडर प्रक्रियेत स्पर्धा कमी होते आणि शेवटी निवडक ठेकेदारालाच इस्टिमेट रेटलाच काम मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। तसेच स्पर्धेतील ठेकेदारांकडून आर्थिक व्यवहार करून मुद्दाम टेंडरमधून माघार घेतली जाते असा गंभीर प्रकारही आता समोर येतोय। या पार्श्वभूमीवर टेंडर प्रक्रियेत सहभागी होऊन नंतर अशा प्रकारे माघार घेणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांकडून होतीये। अन्यथा ई टेंडर प्रक्रियेचा मूळ उद्देशच फोल ठरत असून जनतेच्या कराच्या पैशावर गदा येत असल्याची भावना व्यक्त केली जातीये। नगर परिषदेमध्ये सध्या अशी चर्चा आहे की या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जवळपास 99% टेंडर इस्टिमेट रेटलाच मंजूर झाले। जर हा आरोप खरा असेल तर ई टेंडर प्रक्रियेचा मूळ उद्देशच पूर्णपणे फोल ठरत असल्याचं चित्र आहे। शासनाने ई टेंडर प्रणाली सुरू करण्यामागे भ्रष्टाचाराला आळा घालणे, स्पर्धात्मक दर मिळवणे आणि जनतेच्या पैशांची बचत करणे हा मुख्य हेतू होता। मात्र हुपरी नगर परिषदेत उलटपक्षी स्पर्धा संपून टेंडर आधीच ठरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नगर परिषदेत वारंवार एकाच ठेकेदाराला काम मिळत असल्यामुळे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर लांबीमध्ये संगनमत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। जर ही बाब सत्य असेल तर हा प्रकार जनतेच्या कराच्या पैशावर सरळ डल्ला असल्याची टीका होतीये। टेंडर प्रक्रियेत सहभागी होऊन मध्येच माघार घेणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट टाकल्यास डमी ठेकेदारांचा खेळ थांबू शकतो असे नागरिकांचं मत आहे। हुपरी नगर परिषदेतील टेंडर प्रक्रियेबाबत निर्णय झालेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता असणं अत्यावश्यक असून शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी होतीये। Subscribe now and press